काय वाटतंय का आजचे दिन आल्यात म्हणून शेतकऱ्यांसाठी? बरे 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 एकदम अच्छे नाही. लाईटीचा विषय असा आहे हा की 24 तास लाईट आहे, हा पण कधी येते कधी जाती. ते प्यायला नाही तुम्हाला ते वापरायला आहे नाही. आता तरी, हा. पण भविष्यात काही वाटत नाही मिळेल म्हणून काही. मिळेल म्हणून. का बरं? आता काचा उघड्या ठेवून आम्हाला सुद्धा असे हात करून जाते ती, नाही का? नाही. म्हणजे त्याचं कारण मी सांगतो ते. की लोकांचं आता असं म्हणणं आहे की सोसायटी असेल, कर्जमाफी असेल तर बाकी कर्जमाफी माफ केली जाते आणि जे चालू कर्ज भरतायत ते माफ होत नाहीत. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? जलजीवनचं जे आमच्या गावासाठी काम आलं होतं हा, ते 4,20,00,000 रुपयांचं होतं. हा. मित्रांनो, आता सध्या आपण जातेगाव मुखई या गावात आहोत आणि या गावाचा आपण चर्चा आढावा करणारच आहोत. पण सध्या काय आहे, मोसम जरा वेगळा आहे बरं का. कारण आता 6 वाजलेले आहेत. 6 वाजले की तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागात काय असते, चाय पे चर्चा. मग आता चाय पे चर्चा मध्ये चहा पितानी जसा चहा गरम असतो तशा गप्पा बी लय गरम असतात बरं का. मग आता बघूया इथं काय काय गरम आहे. आणि सगळ्यात म्हणजे त्या गावचे ना माझे आमदार पण राहिलेले आहेत. त्यांचं बघूया त्यांच्या काळात किती विकास झालाय, आत्ताच्या विकास किती झालाय बघूया. राम राम मंडळी, राम 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 राम. आम्ही यायच्या आधी तुमचा चहा झालाय म्हणायचं. काय म्हणताय, काय चाललंय? कारण शेतीची कामं चालू आहेत. बर, काय म्हणताय राजकारण, काय म्हणताय गावगाडा, काय म्हणतोय? राजकारणाची पद्धत चालू आहे, गावगाड्याच्या पद्धत चालू आहे. हा, आणि गावाचा विषय म्हणजे आमच्याकडे सगळं काय गाव सुजलम सुफलम आहे. सुजलम सुफलम. हो, जनता कशी आहे? सुजलम सुफलम आहे का जनता? नक्कीच आहे. साक्षरता रेशो चांगला आहे गावात. हा. शिक्षणाची चांगली सोय आहे. बर, एकंदरीत शिक्षणाची चांगली सोय आहे. काय राव तुमच्याकडे पाणी लय पळवी करतात. पाणी पळवी करत नाहीये, हा. पण आता पळवायचा प्रयत्न चालू झाला. हा. अजून नाही पळवी अजून नाही, अजून नाही, पण आता प्रयत्न पण करतात. आता लय प्रयत्न चालू आहे. प्रयत्न चालले. म्हणजे तुम्हाला वंचित ठेवायचंच म्हणणं म्हणायचं. असं काहीतरी वाटतंय जरा. बर, गावचं सरपंच आहे तुम्ही, काय म्हणतोय गावचा विकास काय म्हणतोय? नाही, गावचा विकास मला विचारण्यापेक्षा बाकीच्यांना त्यांना तर विचारतोय, मी तर काय पण सांगणारच. मी तुम्ही या कुठच्याकडून घेतल्याच्या नंतर तुमच्या प्रतिक्रिया जनतेला बी विचारणार आहे. आपला कसा रोखोक कार्यक्रम आहे मग त्यामुळे कसं आहे, शेतकरी आज काय म्हणतायत? शेतकरी बरं चाललंय असं म्हणतायत. बरं चाललंय. हो. काय वाटतंय का आजचे दिन आल्यात म्हणून शेतकऱ्यांसाठी? बरे बरे बरं एकदम अच्छे नाही, आमच्या अपेक्षा थोड्याशा जास्त आहे. आहे. अच्छे असं अजून म्हणता नाही येणार आम्हाला. का आम्ही इकडे बिबट्यांचं प्रमाण पुणे लई. शहराच्या जवळ आहे ना, त्यामुळे जरा अच्छे म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आजचे दिन म्हणजे काय. इंजिनियर आहेत. हो का? हो. अरे इंजिनियर साहेब आहे, सरपंच आहे, दोन मग काय विषय नाही. हवाय म्हणायचं सगळं. हवा आहे. बर, काय म्हणताय एकंदरीत बिबट्यांचं लय वातावरण म्हणते तिकडे? नाही, वातावरण नाही, बिबट्यांची आम्हाला आणि बिबट्यांना आमची सवय झालेली आहे. हा हा, काय काय बिबट्या दहाव्या विचार करीत असं इकडे यायचं. हा, तू करतो थोडा. हा, थोडा. काय काय प्रॉब्लेम नाही, पण हा. आज झालाय थांबा तुमच्याकडे नाही काय. अरे आजच हल्ला झालाय एकदा आमच्या मी इकडे. शिवताव मारा जरा. झालं बा. अरे, हा, मारा या. अरे बिबट्या काय रे, 10 बिबट्याला आरव करू की आपण. बास का? हा, बरं पुढे हल्ला झाला आज. आज आता आमच्या गावात मुखईमध्ये रमेश पलांडे म्हणून आहेत, हा. रमेश गंगाराम पलांडे म्हणून आहेत. बर, त्यांच्या बोकडावरती हल्ला झाला. हो, बर, ठीक आहे. सकाळ- दुर्दैवानं सकाळी- माणसाला काय नाही झालं. गरीब हा. माणूस आहे, हा, गरीब माणूस आहे. आपली शेती करूनच पोट भरतो नाही का. हा आणि त्याच्या ते शेळ्या बी पाळले होते नाही का आपण. हा आपली बारकी पिल्लं विकायची, त्यातनं पैसे आले हा, पाहिजे. बरोबर आहे, पण त्याच्यावर हल्ला झाला नेमका. बरोबर आहे. मग त्याच्यात ते बोकड किती जणांना दुखापत झाली? एकच एकच, ठीक आहे ठीक आहे. पण मला सांगा. फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवलं होतं आम्ही, फॉरेस्ट डिपार्टमेंट पण आलं होतं. हा. आता काय कारवाई करेल पुढचं ते हा, कळलं. बरोबर आहे. पण बिबटे सापडला का? निघून त्या गेला नाही सापडलं. बिबटे नाही आम्ही सापडला. प्रयत्न केला त्याची शिकार करायचा, म्हणजे नाही का पकडायचा, पण नाही गावलं. वन विभागाच्या ताब्यात द्यायचा हा, प्रयत्न हा. केला. जाळी बिळी लावून नाही का आपलं. हा, बिबट्याचं म्हणजे खूपच त्रास आहे का या गावाला? आहे ना, खूप त्रास आहे. बरं, लाईटीचं काय इकडं काय प्रमाण? लाईटीचा विषय असा आहे हा की 24 तास लाईट आहे, हा, पण कधी येते कधी जाती. कधी येते कधी हा, जाते. 24 तासातली 12 तास जरी समाधानकारक मिळते म्हणायचं. हा, पाण्याचं काय पाणी चाललंय कॅनलने. कॅनल नाही, हा, पण तुम्हाला होतोय का फायदा? बघायचं फक्त आपलं बघायचं. दिसतंय चाललंय पाणी. हा, ते प्यायला नाही तुम्हाला ते वापरायला आहे नाही. आता तरी, हा. पण भविष्यात काही वाटत नाही मिळेल म्हणून पाणी. मिळेल म्हणून. का बरं? ते आता आंदोलन केलं आम्ही कालला त्यासाठी, पाण्यासाठी. पाण्यासाठी आंदोलन करायची वेळ आली. आंदोलन करायची वेळ, रास्ता रोको केला आम्ही. हा, मग काय बोलले का नाही इथले स्थानिक आमदार? स्थानिक आमदार आमचे माजी आमदार होते इथं. हे सूर्यकांत काका पलांडे हा. होते, आमचे सरपंच पण मला होते. एक सांगा, सत्ता बदल झाल्याच्या नंतर काय फरक वाटतोय का हो गावगाड्यात?
असं काही वाटत नाही. नेते फक्त गावची सत्ता बदल झाल्या का आपल्या म्हणजे नाही देश नाही गावची सत्ता किंवा नेते नवीन आता येत आहेत आमदार खासदार निवडून त्यांची बदल झाल्यावर काय वाटते का फक्त का खुर्च्या बदल होते? नाही पुढच्या बदल होते आणि फार वाटवं झाली. बरं वाटवळ तर झालं. गावच्या सत्तेचं काय म्हणताय? गावच्या सत्तेचा थांबा, प्रयत्न एक केलता मिनिट. आम्ही बदल करायचा. थांबा 1 मिनिट. सरपंचाकडे बघून बोलायचं नाही नाही. नाही सरपंच मी अजिबात बघायचं काय सरपंचाकडे बघून बोलायचं नाही. बरं का गावचा आम्ही सत्ता बदल करण्याचा प्रयत्न केला होता हं. पण ते सरस गेले आम्हाला. तरच गेले सरस गेले. म्हणजे तुम्ही बदल करायचा प्रयत्न केला. 100% केला होता हं. पण ते बघू भविष्यात करू परत प्रयत्न परत प्रयत्न मित्र आहेत काय? आता सगळं मैत्रीपूर्ण संबंध आहे नाही सगळ्यांचे. नाही ते काय असू द्या. राजकारण गेलं चुलखंडात. राजकारणाच्या जाग्यावर इथं एकत्र दिसतंय तसं ना. वास्तविक पाहता विषय असा आहे की त्यांचा आणि गावाचा पहिला असा काय एवढा मानव असा काय म्हणजे संपर्क नव्हता आणि संबंध नव्हता. हं. ते आपले यायचे बंद आपल्या काचातून जायचे यायचे पण आता काचा उघडं ठेवून येते आता काचा उघडे ठेवून आम्हाला सुद्धा असे हात हं. करून जाते ती नाही का. हं. म्हणजे त्याचं कारण मी सांगतो ते हं. की त्यांना त्या गावाचा गोडवा निर्माण झाला. बरोबर ते वास्तविक पाहता पुण्यालाच हा. राहिले होते बरोबर पण आता ते इथं राहतात. बरोबर आहे. पहिले हवा म्हणजे सरपंच कसा असावा नाही का म्हणजे चांगला माणूस आहे सरपंच बाबा. विरोधक असला तरी सरपंच चांगला आहे. चांगला आहे. विरोधक म्हणजे कसा हा. गावाच्या त्या याच्यानुसार बरोबर. वैचारिक बरोबर पण आहे. तसे आमचे संबंध चांगले म्हणजे विचारांचा विरोधक नाही म्हणायचं. वैचारिक नाही. बरोबर आहे. पहिले हवा त्यांना सोसत नव्हती. आता हवा जमायला चांगली लागली. केलेली आहे त्यांनी हं. कामं चांगली केलेली. बरोबर आहे. पण आमचा विरोध आहे त्यांना. विरोध आहे. भविष्यात आम्ही त्यांच्या विरोधात बरोबर गावात लढायची तयारी आमची आहे. बरोबर आहे. म्हणजे ते कशा पद्धतीने लढू हे गॅरंटी नाहीये अजून. फक्त आमचं त्यांच्या म्हणजे कामाला विरोध नाही. कामाला विरोध नाही काम बरोबर चांगली त्यांना विरोध आहे कामाला विरोध नाही. बस गावात हेच पाहिजे कामाला विरोध नाही. करायचा. हं. म्हणजे काय ते त्यांना विचार. थांबा. हं. बरं सांगा. त्यांना विरोध का माहिती का हं. की आमची बी काही लोक त्यांच्या बरोबर असले म्हणजे आम्हाला बी त्यांच्या बरोबर काम करायला आनंद बरोबर मिळेल बरोबर म्हणून विरोध आहे बुवा. तुम्ही आम्हाला बी जरा तुमच्या याच्यात सामावून घ्यायला पाहिजे ना. बरोबर तुम्ही तुमच्याच विचाराची माणसं घेतली हा. मग आम्ही यायचं ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेला बसायचं नाही बरोबर तेवढं ऐकायचं नाही का. थोडा आमचा बी त्याच्यात जर सहभाग जर नाही, असेल समाज केलाच पाहिजे. आणि शेवटी कसं आहे गावाच्या एकीशिवाय विकास होत नाही. पण ठीक आहे सगळ्यात महत्वाचं. पण सरपंच साहेब तुम्हाला फायदा झालाय बरं का काचा उघड्या ठेवलेल्या. प्रत्येक सरपंचांनी काचा उघड्या ठेवा नाहीतर डिझेल मिळत नाही. 2 व्हीलर वर गेला अडचण येणं. काय चाललंय तुम्ही लय निवान माझे चेअरमन आहेत सोसायटी. चेअरमन साहेब आहेत का? माझी ते पण काय जुनं खोडी म्हणते म्हणायचे. काय म्हणते सोसायटी? सोसायटी चांगली चालू आहे. आता इलेक्शन लागली मार्केट. बरं मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्ही सोसायटी बरं मला एक सोसायटी संचालकांनी मग एक प्रश्न विचारला होता की तुम्ही ग्रामीण भागातले गावगाड्यात येऊन नक्कीच प्रश्न विचारा. एक शेतकरी म्हणून बरं का संचालक माझे म्हणून ते जाऊ द्या तुम्ही आधी शेतकरीच आहेत की लोकांचं आता असं म्हणणं आहे की सोसायटी असेल कर्जमाफी असेल तर बाकी कर्जमाफी माफ केली जाते आणि जे चालू कर्ज भरतायत ते माफ होत नाहीत. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? ही ना कर्जमाफी हा फक्त नावाला विषय 10% लोक याच्यात बसतात पूर्ण महाराष्ट्रात. त्याचा काय एवढा सगळ्यांना फायदा होता असा काही विषय बरोबर, नाही. 2-3 कर्जमाफ्या झाल्या भाजप सरकारच्या काळात. जी पवार साहेबांच्या काळात झाली ती पूर्ण 7-12 कोरा. त्याच्यानंतर कुठली कर्जमाफी पूर्णपणे झालेली नाही. बरोबर हे आता फक्त दाखवायला वेगळी अशी वेगळी. बरोबर आहे. शेतकऱ्यांना तसा काहीच फायदा नाही. तसं घास हातात द्यायचा हा आणि फक्त तो घास बघायचं. तोंडात गेल्याच्या नंतरच कळतोय तो विरघळून जातोय. हा दाखवायचे एक आणि करायचे एक करायचंय. म्हणायचं. हा म्हणजे शेतकऱ्यांना फायदा होत नाही म्हणे. नाही शेतकऱ्यांना काय फायदा होणार. हा. कारण बाजारभाव सगळ्या गोष्टीत शेतकऱ्यांच्याच मालाला बाजारभाव नाही. हा. डिझेल वाढत चालले त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट वाढत चालले सगळ्या गोष्टी वाढत चालल्यात. आणि शेतकऱ्याचं जे आहे तो तरकारी वगैरे त्याचे बाजार कमी होत चालल्यात. शेतकरी सगळ्यात आज मेटाकुटीला आलेला आहे. बरं आता याच्या आधीचं जाऊ द्या. याच्या आधीचे हे आत्ताचे सरपंच आहेत यांना किती वर्ष झाले? यांना आता 5 झाले कम्प्लीट. हा बरं याच्या आधीचे जे सरपंच होते काय वाटतंय कुठल्या सरपंचाच्या काळात चांगली कामं झाली? सगळ्याच सरपंचाच्या काळात चांगली कामं. कामं अशी कुठली राहिल्यात की ती अजून पूर्ण व्हायला? कामं तशी अशी काही राहिलेलीच नाही. तशी जी ठळक कामं बऱ्यापैकी झालेली आहे गावात. बरं सरपंच साहेब एक प्रश्न विचारायचा विचारू का? जी हर घर योजना आहे ना मोदी ती आमच्या गावात झाली छोट्याशा गावात. किती कोटीची? 17 कोटीची. 17 कोटीची पाणीची. हा बरं पण त्याच्या जलजीवन. जलजीवन आमच्या गावात पाणी येते का पण? अजून चालू नाही झाली. काम चालू आहे पण आमच्या इथलं काम प्रगती पथावर आहे. हा ते महत्वाचं आहे प्रगतीपथावर आहे. बरं सरपंच साहेबांना मला एक छोटासा प्रश्न आहे. बरं तुमच्या काळात काय काय कामं झाल्यात अशी ठराविक सांगायची? जलजीवनचं जे आमच्या गावासाठी काम आलं होतं हा. ते 4 कोटी 20 लाख रुपयांचं होतं.
त्याचं टेंडर झाल्यानंतर आमचं गाव हे अतिशोषित मध्ये आहे. भूजल सर्वेक्षण जो गावाचा केलेला आहे भूजल डिपार्टमेंटने, ते आमचं मुखई गाव हे अतिशोषित मध्ये येतं. म्हणजे ह्या गावामध्ये पर्क्युलेशन होत नाही, कारण जलसंधारणाची कुठलीही कामं आज तागायत गावामध्ये झालेली नाहीयेत. म्हणून ते 4,20,00,000 रुपयाचं काम आम्ही त्याच्यात वाढवून घेतलं आणि बॅलन्स टँकची त्याच्यामध्ये व्यवस्था केली. ते 13 कोटी रुपयाचा बॅलन्स टँक गावासाठी आणला. कारण ज्यावेळी पाऊस कमी पडायचा, उशिरा पडायचा, त्यावेळी आमची पाणी योजना चालत नव्हती. ते काम प्रगतीपथावर आहे, ते आपण प्रयत्न करून आणले. आता जलजीवनचं काम बी पूर्ण होतं म्हणायचं. होईल. क्या बात आहे, क्या बात आहे. सरपंच असावे तर असे विकास होतोय. विकास महत्वाचा आहे यार. जरा का लय टेन्शन मध्ये? टेन्शन नाही काय, नाही टेन्शन काय म्हणते? खताचं बिझनेस खताचं टेन्शन आहे का दुसरी टेन्शन? खताच नाही टेन्शन का, आता महागाईमुळे जनता खूप त्रस्त आहे सध्या. युद्धाचे परिणाम हे सर्वसामान्य लोकांना आता भोगायला लागत असं. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे महागाई वाढली खूप, खतांची किमती वाढल्या, म्हणजे सगळ्याच वाढल्या, औषधाची वाढली. बरोबर. शेतकरी आता त्यात पाऊस पण पडाना, त्याच्यामुळे मग चिंता असा विषय. बाकी बरोबर आहे, चिंतेचा विषय. मग जनतेचं आता काय सर्वसामान्य लोक इथं ना, असं काय कोण असा कोण मोठा नाही असा विषय ना. आणि मला 5 एकर क्षेत्र आहे. बरं, काय शेतात काय आता ऊस आहे, बाकी असंच पडलेलं आहे. कारण पाण्याची आता कॅनलच्या पाण्याचं काही हे नाहीये, म्हणजे नियोजन नाहीये. बरोबर. नियोजन नसल्यामुळे आमच्याकडे पाण्याचं आलेच नाही असा विषय. महागाईचा काही झटका बसतोय का? महागाईचा खूप झटका बसलाय. सर्वसामान्य लोक आताच मेटा कुठला असा विषय. सरकारचं याच्यावर काही नियंत्रण नाहीये आणि त्याला मेन कारण आहे युद्धाचे. महागाई सर्वसामान्यांना नाही, सत्ताधाऱ्यांना महागाई नाही. आता सत्ताधाऱ्यांना आता काय, मोदी साहेब सांगतात सर्वांनी बचत फिरू नका, फिरू नका, स्वतः 4 दिवस जाऊन फिरतात ते. फिरू नका, पोलीस संरक्षण वापरू नका. मग त्याचा ते फटका लोकांना बसतो असा विषय ना. बरोबर बरोबर. आंतरराष्ट्रीय संबंधामुळे आपल्याला देशाला पण त्याचा तोटा निर्माण होते असा विषय. बरोबर आहे बरोबर आहे. आणि आपले मेन म्हणजे काय सगळं तेलावर चालते असा विषय ना. बरोबर. त्याच्यावरच सगळं अर्थकारण चालते. तेच आपण सगळं पूर्ण 90% 80% आपण पूर्ण आयात करतो. बरोबर. आपल्याला काय ते मिळत नाही असा विषय ना. त्याच्यामुळे मग त्याची रेट वाढल्यामुळे इकडे खाली पण सगळं तुमचं माग होत चालतं. बरोबर. त्याच्यामुळे मग पूर्ण सगळं चेंज होत असा विषय. सगळ्याच्या किमती वाढतात. सगळ्याच्या किमती वाढल्या की तुमच्या सर्वसामान्य माणसाला जे खरेदी करायची सगळंच शेतीमालाचं म्हणा बुवा, तुमच्या दुसरं खरेदी म्हणा, किराणा मालचं म्हणा, त्याचा दुष्परिणाम खाली लोक होते असं. आज तरुणांना महागाईचा खूप मोठा सामना करावा लागतोय. इकडे आलो, तुमच्याकडे चालू, जुन्या माणसाकडे येणार ना. सर नमस्कार, कशा आहात आजोबा? आनंद आहे. आनंद आहे, चांगलं आहे. सगळं आनंद 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 आहे, चांगलं आहे. काय म्हणतोय वातावरण? वातावरण महागाई वाढली. महागाई वाढली. महागाई तर वाढणारच ना राव. 21व्या शतकात जगतोय म्हणल्यावर. आणि बरीच वाढली ना पण. आता हे म्हणतायत पहिली महागाई नव्हती का, आताच महागाई का? आता जास्ती झाली. काय महागाईचा झटका बसतोय का? बसतोय ना. वाटलं होतं का एवढं चांगलं दिवस येते सर्वसामान्यांना? वाटलं होतं ना. चाच कामांचं पाणी आल्यानंतर इथं चांगलं झालेलं आहे. बरं, विकास वाटतोय का गावात? गावात विकास वाटतो. वाटतोय. बरं, काय वाटतं बरं जुन्या माणसाला अजून काय बदल व्हायला पाहिजे गावात आपल्या, असं तुम्हाला वाटतंय का? गावात बदल व्हायला पाहिजे, शैक्षणिक दृष्टीने बदल व्हायला. शैक्षणिक दृष्टीने आज शिक्षणात बाजार होतोय. बाजार काय व्हायचं पण चांगलं व्हायला पाहिजे, गुणवत्ता वाढली पाहिजे. बरोबर आहे बरोबर आहे. अहो एवढे पेपर आणि फुटायला लागल्या, विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करायचा? आता नीतीच तशी झाली. बरोबर आहे. काय वाटतंय का आज? मला एक खरं सांगा, तुमच्या काळातलं राजकारण आणि आताचं राजकारण पटतंय का? नाही पटत. पहिलं राजकारण कसं होतं? प्रामाणिक होतं. आता निष्ठा नाही. निष्ठा नाही आता. निष्ठा निष्ठी. निष्ठा निष्ठा निष्ठी. निष्ठा निष्ठी. राजकारण्यांवरचा विश्वास उडतोय. निष्ठा नाही म्हणून विश्वास उडतो. बरोबर आहे मित्रांनो. हेच तर खरं एलएस मराठीचं ब्रीद वाक्य आहे की सर्वसामान्य जनतासाठी लढत असते, सर्वसामान्यांसाठी येते. मला जरा कशा आहात तुम्ही? काय चालू आहे? मी मॅनेजर आहे मांजरीमध्ये, पुण्यात मॅनेजर. बरं, काय वाटतं बरं आज युवकांची परिस्थिती आहे, पेपर फुटतायत, मोर्चे काढतात, मोर्चे काढले तर युवकांवरतीच गुन्हे दाखल होत आहेत. काय परिस्थिती? नाही, परिस्थिती खराबच आहे. युवकांची परिस्थिती पण खराबच आहे. कारण सरकारने जे सांगितलं होतं की जॉब देणार आहे, ते जॉब भेटत नाही जसं पाहिजे तसं. जे जॉब भेटतात ते पण जे टॉपचे त्यांना जॉब भेटणार आहे, तळागाळातल्या पोरांना जॉब भेटत नाहीये, तो प्रॉब्लेम येतोय.
पण शिक्षणात सुद्धा बाजार होत चाललाय आज. हा शिक्षणाचा बाजार झालेला 100%. बरोबर. पण सरकारचं पण म्हणणं आहे की तुम्ही उद्योजक बना, नोकरी देणारे बना. त्यासाठी सरकारने जे धोरण काढलेले PMEGP, CGP ह्या योजना आहेत आपल्याकडे सध्या सरकार चालवते. चांगलं म्हणजे योजना चांगल्या आहेत, राबवतोय पण युवकांनी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, गावातल्या लोकांना ते कळलं पाहिजे आणि सगळ्यांपर्यंत त्या योजना पोहोचल्या पाहिजेत. बरं, गावात आता युवकांची संख्या कशी आहे, बेरोजगारांची? नाही म्हणजे बेरोजगार नाही म्हणता यायचं गावात युवकांना, कारण इकडे बेरोजगार नाहीत म्हणायचं. बेरोजगार नाही म्हणतात, कारण जे आहेत मुलं त्यांनी पण स्वतःचा पोल्ट्री व्यवसाय, कारण शेती सगळ्यांना शेती करतात ते. आता माझा मित्र आहे हा, त्यांनी हॉटेल व्यवसाय चालू केलाय. मला सांगा, युवकांना काय वाटतं बरं, आपल्या गावाचं व्हिजन असं पाहिजे, कसं पाहिजे गाव, काय वाटतं तुम्हाला? एक मॉडेल सेट आहे खाली हिवरे बाजार म्हणून एक गाव आहे, अतिशय सुंदर गाव केलेले गायकवाड गावडे साहेबांनी. ते त्यांनी ते गाव पाहिलं पाहिजे. त्या गावासारखं विकास म्हणजे पाण्याचं नियोजन, रस्त्याचं नियोजन आणि आपल्या गावातून गावाला उत्पन्न कसं तयार होईल, गावाचं कसं, गावाला कशी आर्थिक गाव ग्रामपंचायत कशी श्रीमंत होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरं, तुमच्या गावात काय कमी आता? नाही, आमच्या गावात काही कमी नाही, कारण आमचे सरपंच साहेब खूप चांगले भेटले आम्हाला या 5 वर्षात. खूप छान विकास झाला, रस्ते पण चांगले झाले. बरोबर बरोबर बरोबर. आमची ग्रामपंचायत श्रीमंत आहे, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. ग्रामपंचायत श्रीमंत आहे आणि मेन म्हणजे माणसं बी चांगली आहेत. हा, ते तर चाललंय, बरोबर आहे. आणि कसं आहे, सध्या मीडिया सुद्धा की ना जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय होतं, चुकीच्या गोष्टीला चुकीचंच म्हणलं पाहिजे, बरोबर तिला बरोबरच म्हणलं पाहिजे. LS मराठी छोटा पुढारी कार्यक्रम आज जनतेसाठी असणार आहे आणि जनतेचे प्रश्न जनतेचे, उत्तर पण जनतेचं, पण घाम फुटणार मात्र नेत्यांना. कारण छोटा पुढारी आता प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीवर LS मराठी सोबत येतोय आणि गावकऱ्यांना जर काही अडचणी आल्या, कुणाला वाटलं आमच्या गावात शो करायचा आहे, तर त्यांनी बिनधास्त LS मराठीला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुमच्या गावात तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी सज्ज राहणार छोटा पुढारी विशेष कार्यक्रम LS मराठी. थँक्यू. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.